संघ एक साईडला असेल मुर्दा स्पोर्ट्स मुर्दा, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहणार आहोत ते म्हणजे आर के मोरवा. एक नवीन जर्सीमध्ये हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. मागच्या स्पर्धेची जर कामगिरी पाहिली तर मुर्दा स्पोर्ट्स मुर्दा संघाने द्वितीय पारितोषिक या मैदानावर पटकावलं होतं. त्यामुळे मोठ्या अपेक्षा असतील पाटीराख्यांना की कशा प्रकारे संघ पुढील सामन्यांमध्ये मजल मारतोय. आमचे NP स्पोर्ट्सचे मालक नितीन पांडुरंग वारे यांचं आगमन झालेलं आहे आणि त्यांच्यामार्फत तनय पाटील यांना कॅश पारितोषिक लगेच देण्यात आले. बर्थडे गिफ्ट आणि मॅन ऑफ द मॅच या पंचांचा ऑफिशियल इशारा येतोय. सामन्याला सुरुवात होते. चला सामन्याला करायची आहे सुरुवात. स्ट्राईकला फलंदाज आपल्याला दिसत आहे ते म्हणजे मिथुन नितेश आहे आणि नॉन स्ट्राईकला मिथुन आहे. इथे मात्र शुभारंभ होतोय धावसंख्येचा, तो म्हणजे आर के मोरवा संघाच्या. तर पुन्हा एकदा दुपारच्या सत्रात सर्व क्रीडा रसिकांचं प्रेक्षकांचं आम्ही स्वागत करतोय. इथे मात्र फुलर पद्धतीचा चेंडू ड्राईव्ह केला जातोय मिथुन मार्फत आणि 22च्या रूपाने 2 धावा. इथे पंचांचा इशारा येतोय. इथे मात्र क्लीन बोल्ड फर्निचर होत आहे डिस्ट्रॉय. अतिशय सुंदर चेंडू हर्ष भोईर यांचा आणि मिथून इथे मात्र बाद होत आहेत. पहिला धक्का बसतोय, मोठा धक्का असेल आर के मोरवा संघासाठी. डीजी ऑपरेटर थोडीशी जेवणाची सुट्टी झाली आहे त्यामुळे थोडासा आराम घेतलाय. चालेल मित्रा, जेवण करून घे आणि त्यानंतर मात्र आगरी कोळी एक सुमधुर असं संगीत झालं पाहिजे. बघा, या स्पर्धेसाठी आम्हाला भरपूर मान्यवरांनी येथे सहकार्य केलेलं आहे. त्या सर्वांचे आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतोय. शिवशक्ती प्रोप्रायटर श्री जय विजय म्हात्रे यांच्याकडनं या स्पर्धेसाठी 3 बॉल बॉक्स देण्यात आलेले आहेत. NP स्पोर्ट्स नाव नाही ब्रँड आहे. नितीन वारे, प्रवीण वारे यांच्यामार्फत आपण जे थेट लाईव्ह प्रक्षेपण पाहतोय ते यूट्यूब लाईव्ह आम्हाला NP स्पोर्ट्स मार्फत देण्यात आलेलं आहे. तदनंतर आम्हाला ओम ब्रह्मदेव मास्टर संघाचे अध्यक्ष मान्य श्री महेश नरेश म्हात्रे यांच्यामार्फत आर्थिक सहकार्य करण्यात आलेलं आहे. तसेच मंडळाचे उपाध्यक्ष श्री अमृत जयदास पाटील यांच्यामार्फत देखील आर्थिक सहकार्य करण्यात आलेलं आहे. नवीन फलंदाज मैदानात जर लक्ष दिलं तर विकी पुन्हा एकदा लॉकल पद्धतीचा चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू इथे पाहायला मिळतोय. 1 धाव मिळते. एक संत सुरुवात मी म्हणेन मोरव्या संघाची. आज जर पाहिलं तर अतिशय सुंदर आयोजन नियोजन पाहायला मिळत आहे आणि सर्व आगरी कोळी समाजाचे आपले खेळाडू इन ॲक्शन मध्ये दिसत आहेत. हर्षांचा पुढचा चेंडू इथे मात्र पुन्हा एकदा चूक घडते. काय घडलंय इथे कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षकाकडनं झाले चूक. फेकी देखील थोडीशी चुकीची झाली होती, परंतु जीवनदान दिलं जात आहे नितेश याला, कारण एक सरळ सोपा झेल आला होता शॉट कव्हर मध्ये आणि तो मात्र धरणीला दान केला जातोय. पुढचा चेंडू अतिशय सुंदर सुपर डिलिव्हरी पाहायला मिळत आहे. हर्षांची गोलंदाजी जर पाहिली तर जास्तीत जास्त ओव्हरपिच चेंडू हाताळलेले पाहायला मिळत आहेत, परंतु जर पाहिलं तर या पहिल्या षटकानंतर धावसंख्येकडे लक्ष दिलं तर धावा झालेत, त्यामध्ये फक्त आणि फक्त 6 धावा झालेत. एक सुंदर षटकाची सुरुवात मुर्दा स्पोर्ट्स मुर्दा संघामार्फत पाहायला मिळते. आज बरेच खेळाडू मला वाटतं नाही आहेत इन ॲक्शनमध्ये, कारण मागच्या स्पर्धेमध्ये मालिकावीर पारितोषिक घेतले धनेश म्हात्रे आपल्याला दिसत नाही आहेत.
त्यानंतर विनोद मला वाटतंय कुठेतरी मिसिंग आहेत संघामधनं, परंतु युवा संघ आपण पाहतोय भौमिक आहे, वेदांत आहे, हर्ष आहे, असे बरेच खेळाडू उपस्थित आहेत. त्यामुळे आज मात्र चांगली कामगिरी करावी लागेल मुर्दा स्पोर्ट्स मुर्दा संघाला. अजून जर आमच्या मान्यवरांकडे लक्ष दिलं तर आम्हाला श्री विक्रम पाटील यांच्याकडनं देखील आर्थिक सहकार्य आलं आहे. प्रत्येक मॅचसाठी मॅन ऑफ द मॅच श्री बालाजी आर्ट्सतर्फे देण्यात आले आहेत. साई कृपा रिअल्टर्स प्रोप्रायटर प्रशांत पाटील, योगेश जनार्दन पाटील आणि रवी शर्मा यांच्यामार्फत आर्थिक सहकार्य करण्यात आलं आहे. श्री चिंतामण पाटील व श्री हेमचंद चिंतामण पाटील यांच्याकडनं देखील आर्थिक सहकार्य करण्यात आलं आहे. अस्मी स्पोर्ट्सचे सर्वेसर्वा श्री राहुल पाटील व आशय पाटील यांच्यामार्फत देखील आम्हाला आर्थिक सहकार्य करण्यात आलं आहे. तसेच मान्य श्री संजय गारे, श्रीनगर एकता मित्रमंडळ, श्री राहुल म्हात्रे यांच्याकडनं देखील एक आर्थिक सहकार्य आम्हाला देण्यात आलेलं आहे. या सर्व मान्यवरांचे आम्ही शब्दसुमनाने आभार व्यक्त करतोय. तसेच हर्षद पाटील, प्रकाश पाटील बंड्यादा, वासुदेव पाटील नाना यांच्यामार्फत देखील या स्पर्धेसाठी आर्थिक सहकार्य आणि शुभेच्छा देण्यात आलेत. इथे मात्र नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवर कुशल दिसतोय, एक उंचपुरा गोलंदाज कुशल. पहिला चेंडू आणि दांडी गुल होते, फुलटॉस चेंडू होता. विकी कशी काय ही चूक करू शकतोय, नक्कीच डोळ्यांवर विश्वास बसत नाहीये. फुलटॉस चेंडू, लोअर फुलटॉस पर्यंतचा चेंडू आणि इथे मात्र बाद होतोय, तो म्हणजे विकी. मोठा धक्का असेल आर के मोरवा संघासाठी. बघा, सर्व संघांसाठी सूचना आहे की या सामन्यानंतर आम्ही लगेच राईस स्पर्धेचा ड्रॉ करून घेणार आहोत. त्यामुळे जे कर्णधार इथे उपस्थित आहेत त्यांना विनंती असेल की आपण समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. इथे मात्र अजून एक चांगला चेंडू. वारंवार तीच गोलंदाजी पाहायला मिळते मुर्दा स्पोर्ट्स मुर्दा. हर्ष भोईर आपण पाहिलं आणि त्यानंतर आता मात्र कुशल, अतिशय सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. नवीन फलंदाज आपण जर लक्ष दिलं तर फलंदाजी मार्कवर राहुल, नाम तो सुना ही होगा. आपण या सामन्यानंतर लगेच पुढील स्पर्धेचा ड्रॉ करणार आहोत. तरी विनंती असेल सर्व कर्णधारांना की आपण उपस्थित राहायचं आहे. इथे मात्र हलक्या हाताने ड्राईव्ह केला जातोय ऑन साईडला. मला वाटतं हर्ष येत आहेत वेगाने. इथे मात्र अजून एक धक्का बसतोय. कुशल इज ऑन फायर मोड मध्ये दिसतोय. या रखरखत्या उन्हात काय गोलंदाजी चालू आहे कुशल या गोलंदाजाची, अतिशय सुंदर गोलंदाजी. अजून एक मोठा धक्का असेल तो म्हणजे आर के मोरवा संघाला, कारण मला वाटतं तिसरा गडी बाद होतोय या दुसऱ्या षटकामध्ये. धावसंख्या बघितली तर फक्त आणि फक्त 7 धावा झालेल्या आहेत. आमचे गुणलेखक कल्पित पाटील आमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवत आहेत आणि नवीन फलंदाज मिस्टर सचिन पाटील नक्कीच बरीच वर्ष या अभिनवच्या संकुलात आपली सेवा देत आहेत. डिग्री कॉलेजमध्ये एक स्पोर्ट्स प्रशिक्षक किंवा एक स्पोर्ट्स खेळाडू आपण म्हणून पाहू शकतोय. सचिन यांच्याकडे एक अतिशय सुंदर धावपट्टू आहे.
आमचे जवळचे मित्र आहेत आणि बरीच वर्ष या अभिनवच्या प्रांगणामध्ये त्यांनी खेळाडू तयार केलेले आहेत आणि आज मात्र स्वतः इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळत आहेत ते म्हणजे सचिन पाटील. आगरी कोळी युवा चषक एक नवीन संकल्पना नावारूपाला आली. ओम ब्रह्मदेव मास्टर संघ व युवा संघ यांच्या संकल्पनेतून आणि उर्वरित जे 8 संघ आहेत यांच्या सर्व कर्णधार आणि महत्त्वपूर्ण खेळाडूंच्या सहकार्याने ही एक संकल्पना आपण पाहतोय. कुठेतरी आगरी कोळी समाजाच्या खेळाडूंसाठी एक प्लॅटफॉर्म निर्माण करण्याचं एक कार्य सर्व संघ कर्णधारांनी आणि महत्त्वपूर्ण खेळाडूंनी मिळून केलेलं आहे आणि त्याचंच एक फळ म्हणून आपण पाहतोय आजची ही 5वी स्पर्धा. ज्याप्रमाणे संकेतदादांनी आपल्यापर्यंत माहिती पोहोचवलेली आहे कशा पद्धतीने सुरुवात झाली, सर्व गावांमध्ये भेटीगाठी झाल्या, त्यानंतर मीटिंग्स झाल्या, सभा झाल्या, ओळखपत्राची पडताळणी झाली आणि त्यानंतर कुठेतरी एक भव्य दिव्य व्यासपीठ आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि सर्वच गावांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करेन की या संकल्पनेसाठी सर्वांनी सहकार्य केलं. पुन्हा एकदा कुशल इथे मात्र लफ्टेड ड्राईव्ह कव्हर रिझनमध्ये पुन्हा एकदा चूक होते परंतु एकच धाव, थोडंसं फंबल होतं आहे तिकडे. धावसंख्येकडे लक्ष दिले, धावा झालेत 8. कुठेतरी सचिन यांना माहिती आहे की बघा खेळपट्टीवर जर उभं राहिला ना तर धावा होतील, त्यामुळे कुठेतरी पहिल्या चेंडूला मान सन्मान देऊन धावसंख्येला स्वतःच्या प्रारंभ करतोय तो म्हणजे सचिन. पुन्हा एकदा कुशल, एक चांगली गोलंदाजी ॲक्शन आहे कुंचपुरा गोलंदाज. इथे मात्र पंचांकडे दाद मागितली जाते परंतु पंच आपल्या जागी स्थिर आहेत. बघा सचिन पाटील यांची रनिंग पहा, अतिशय सुंदर 2 धावा पूर्ण केल्या जातात. मी आधीच सांगितलं होतं हा मुलगा स्पोर्ट्स टीचर आहे, स्पोर्ट्स प्रशिक्षक आपण म्हणू शकतोय आणि फिटनेस लेवल भरपूर उंच दर्जाचा आहे या मुलाचा. एक चांगला धावपटू आहे आणि त्याची प्रचिती तो या मैदानात दाखवतोय. 2 धावा धावून पूर्ण होत आहेत. या 2 धावांनी संघाची धावसंख्या पुढे सरकते आहे 10 धावा. षटक संपते मला वाटतं या दरम्यान दुसरं धावसंख्या झाली ती म्हणजे 10. फक्त आणि फक्त 4 धावांचं षटक कुशल यांच्या मार्फत पाहायला मिळतंय. अप्रतिम षटकाची होते समाप्ती. आजचा संपूर्ण दिवस जर पाहिला तर आम्हाला बऱ्याच मान्यवरांनी सहकार्य केलेलं आहे. त्या सर्वांचा आम्ही आमच्या ओम ब्रह्मदेव युवा क्रिकेट संघामार्फत हार्दिक आभार व्यक्त करतोय. सर्वप्रथम मी संकेत दादा आहेत, आमचे JTCC मृणाल म्हात्रे आहेत आणि त्यांची संपूर्ण टीम यांचे देखील आम्ही आभार व्यक्त करतोय की आम्ही दिलेल्या वेळेत आमचे पंच आहेत रुपेश सर हे देखील अतिशय सुंदररित्या उपस्थित राहिलेत आणि त्याचाच एक रिझल्ट म्हणून अतिशय सुंदर आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळतं. हर्ष भोईर पुढच्या षटकासाठी टॅप करण्याचा प्रयत्न, शेवटच्या क्षणी बॅटची कट घेऊन चेंडू यष्टिरक्षक भौमिक पाटील यांच्या हातात विसावतोय. बघा RK मोरवा संघाला काय करावं लागेल तर RK मोरवा संघाला कमीत कमी 40 ते 45 धावांची मजल मारावी लागेल, कारण हे मैदान जर आपण पाहिलं ना तर एकेरी दुहेरी धावसंख्येसाठी पोषक असं मैदान आहे. मोठे फटके नक्कीच तुम्हाला तुमच्या टायमिंग आणि ताकदीच्या जोरावर मारावे लागतील. ते मात्र चांगला चेंडू पुन्हा एकदा फुलर लाईन पाहायला मिळते. लोअर फुलटोस चेंडू पुन्हा एकदा काय घडलंय तर मला वाटतं पंचांकडे दाद मागितली होती परंतु पंच आपल्या जागी स्थिर आहेत. दोन धावा धावून पूर्ण होत आहेत. बघा वाऱ्याचा जर आपण वेग पाहिला तर लेफ्ट हँडेड फलंदाजासाठी पोषक असा वेग आहे परंतु स्ट्राईकवर दोन्ही राईट हँडेड फलंदाज पाहायला मिळते. इथे मात्र स्ट्रेट ड्राईव्ह. आता मात्र काय घडलंय तर कुठेतरी लगोरीची आठवण आली होती. ज्या पद्धतीने वेगवान फेकी केली होती गोलंदाजाने, कुठेतरी हलक्या हाताने जर फेकला असता तर एक सॉफ्ट डिसमिसल पाहायला मिळाला असता परंतु तसं काही घडत नाहीये. सचिन आपल्या क्रीजमध्ये सुखरूप पोचतोय त्यामुळे 1 धाव होते धावून पूर्ण. पुन्हा एकदा हर्ष गोलंदाजी मार्कवर आपल्या. आता मात्र बिग हिट करण्याचा प्रयत्न, चेंडू बराच वेळ हवेत आहे आणि चेंडू निघून जातोय आर पार. दमदार येतोय आगरी कोळी युवा चषकातील एक षटकार. वेलकम डीजे. धन्यवाद डीजे. चेंडू पाहायचा आहे. आमच्या स्वयंसेवकांना विनंती आहे चेंडू बाहेरच असेल.
व चेंडूवर लक्ष द्या, स्वयंसेवकांना ही विनंती असेल. या दरम्यान अतिशय सुंदर टायमिंग पाहायला मिळतंय फलंदाज राहुल मार्फत. मी आधीच म्हटलं होतं राहुल नाम तो सुनाई होगा. षटकार ठोकण्यात येतोय आणि याच दरम्यान मान्य श्री अस्तिकदादा म्हात्रे यांचं आगमन होत आहे. वेलकम असेल अस्तिकदादा. नक्कीच त्यांनी आम्हाला प्रॉमिस केलं होतं की मी नक्कीच उपस्थित राहीन आपल्या स्पर्धेसाठी, कारण आम्ही त्यांच्याकडनं कमिटमेंट तशीच घेतली होती, कारण आपल्या आगरी कोळी युवा समाजाची ही स्पर्धा आहे आणि त्यासाठी आपली उपस्थिती ही आम्हाला प्रार्थनीय आहे. वेलकम सर, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. तसेच अस्तिकदादां जोडला आलेल्या त्यांच्या सर्व सहकार्यांचं देखील आम्ही आमच्या ओम ब्रह्मदेव युवा क्रिकेट संघामार्फत हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. वेलकम दादा. विनंती असेल की आपण स्थानापन्न व्हायचं आहे. आपल्या माहितीसाठी चालू असलेला सामना मुर्दा विरुद्ध मोरवा असा सामना सुरू आहे. इथे मात्र काय घडलंय तर एक धाव मला वाटतंय बॅटची कड येते आणि एक धाव धावून पूर्ण केली जाते. धावसंख्या झाली ती म्हणजे 20. वेलकम दादा. इथे मात्र स्लो रन पद्धतीचा चेंडू थोडासा वेग कमी केला होता आणि लगेच दोन्ही फलंदाज 2 धावांसाठी निघाले. तिथे मात्र काय घडलंय तर मी आधीच सांगितलं होतं सचिन पाटील यांची रनिंग अतिशय सुंदर आहे. 2 धावा धावून पूर्ण होत आहेत. या 2 धावांनी संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 22 धावा. बघा एक षटकार आला आणि कुठेतरी धावसंख्येला आता मात्र वेग येण्याचं काम केलं जात आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती म्हणजे 22 धावा. मंचावर जर लक्ष दिलं तर अस्तिकदादा म्हात्रे यांचं आगमन आत्ताच आपल्या मंचावर झालेलं आहे. पाणी घेऊन जायचं आहे हितेश पाटील. यस हरीश दादा चाललेत. पाण्याची व्यवस्था उपलब्ध करा. तसेच हितेश यांना विनंती असेल, तसेच खुशाल पाटील. ओमकार पाटील, साहिल पाटील कुठे असतील तर मंचाशी संपर्क साधायचा आहे. जर आपण लक्ष दिलं तर धावसंख्येकडे धावा झालेत त्या म्हणजे 22 धावा. पण या स्पर्धेसाठी आम्हाला बऱ्याच मान्यवरांनी सहकार्य केलेलं आहे. त्या सर्वांचा आम्ही शब्दसुमनाने आभार व्यक्त करतोय. नवीन गोलंदाजी मार्कवर धीरेंद्र येत आहे. यस धीरू या टोपण नावाने ओळखला जाताना गोलंदाज धीरेंद्र. षटक क्रमांक सुरू आहे ते म्हणजे 4. शॉर्ट पिच मध्ये चेंडू होता. चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतोय. मला वाटतं डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू वेगाने ट्रॅव्हल करतोय त्यामुळे 2 धावा मिळतील. पंचांचा इशारा येतोय. या 2 धावाने धावसंख्या पुढे सरकले 24 धावा. एक संत सुरुवातीनंतर आता मात्र आर के मोरवा संघ इथे धावा जमवताना दिसतोय आपल्याला. इथे मात्र वेगवान चेंडू, चांगला फटका, एक मोठा फटका पाहायला मिळतो राहुल यांच्या बॅट मधनं. अजून एक तडाखा, चेंडू जातोय सीमारेषा पार, येतोय एक दमदार षटकार. यस डीजे. चार्ज होताना दिसत आहेत. मला वाटतंय त्यांच्या बॅटमधनं हा दुसरा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. आमचे गुणलेखक कल्पित पाटील आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत. धीरू यांच्यावर आक्रमण केलं जाते. कुठेतरी वेगवान चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला होता आणि त्याच्यावर हा मोठा फटका पाहायला मिळतोय. या 6 धावांनी धावसंख्या पुढे सरकले
अजून एक मोठा फटका. आता मात्र चांगला प्रयत्न होता लॉंग ऑन रिझनवर, परंतु झेल सुटतोय आणि 2 धावा इथे मात्र धावून पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकली आहे 32 धावा 32. चांगलं कमबॅक म्हणू शकत होतो धीरू यांचं, परंतु क्षेत्ररक्षकाची तेवढीशी साथ लाभली नाहीये. आता मात्र काय घडलंय तर पंच आपल्या जागी स्थिर आहेत, म्हणजे चांगल्या चेंडूची समाप्ती होते. चेंडू जातोय निर्धाव. कुठेतरी राहुल यांनी विचार केला होता की हा अवांतर चेंडू असेल, परंतु पंचांच्या दृष्टिकोनातनं चेंडूची होते निर्धाव सांगता. स्लो रन पद्धतीचा चेंडू. एक धाव धावून पूर्ण झाले. दुसऱ्या धावेसाठी पुन्हा एकदा फलंदाज निघालेत. पुन्हा एकदा मिसफील्ड होते. मुर्दा संघामार्फत असं क्षेत्ररक्षण भरपूर कमी वेळा आपण पाहतोय. कारण मुर्दा संघ जर पाहिला मागील बऱ्याच वर्षांपासून तर एक चांगलं क्षेत्ररक्षण आणि युवा खेळाडूंचा भरणा असलेला हा संघ आहे. आज बरेच खेळाडू संघात दिसत नाही आहेत. थोडंसं शफल होऊन अक्रॉस खेळण्याचा प्रयत्न, परंतु पाहावं लागेल पंचांचा इशारा काय येतोय. यस, बाईटचा इशारा येतोय. संपर्क झाला नव्हता, त्यामुळे एक धाव बाईटच्या रूपाने मिळते आणि या 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्येकडे लक्ष दिलं तर धावा झालेत म्हणजे 35 धावा. मी आधीच सांगितलं होतं RK मोरवा संघाला 40 ते 45 धावा एक सन्मानजनक धावसंख्या उभारावी लागेल, तरच तुम्ही मुर्दा संघाला आव्हान देऊ शकताय. कारण मुर्दा संघ जर पाहिला तर एक चांगला आणि बलाढ्य संघ आहे. जर आपण पाहिलं तर कुशल आहे, भौमिक आहे, हर्ष आहे, वेदान आहे. वेदान जरी थोडासा इंजरीमध्ये असला तरी एक डेंजरस फलंदाज म्हणून वेदान यांच्याकडे नेहमीच पाहिलं जात आहे. मागील 1 ते 1.5 वर्षापासून इंजरीपासून तो लढतोय, परंतु नक्कीच त्याचं देखील चांगलं आणि मोठं कमबॅक होईल, नो डाऊट. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवर एक युवा गोलंदाज मंथन पाहायला मिळतोय. नक्कीच मंथन यांचं नाव आम्ही भरपूर ऐकलं होतं, कारण जी MPL झाली होती मुर्दा प्रीमियर लीग त्यामध्ये मंथन यांनी देखील चांगली गोलंदाजी केली होती. त्यामुळे आज पाहायचं आहे मंथन समोर एक मोठं आव्हान आहे, ते म्हणजे राहुल. इथे मात्र विकेट करण्याचा प्रयत्न, लॉफ्टेड फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु शेवटच्या क्षणी स्ट्रोक ॲडजस्ट करून ड्राईव्ह केला जातोय सरळ रेषेमध्ये आणि 2 धावा धावून पूर्ण केल्या जात आहेत. मंचावर लक्ष दिलं तर आमचे मान्यवर श्री अस्तिकदादा म्हात्रे यांचं आगमन झालं आहे. ते मात्र आत्ता मात्र चूक होते. पुन्हा एकदा मी आधीच म्हटलं होतं फलंदाजाकडनं चूक झाली होती, परंतु यष्टिरक्षक मला वाटतं कुशल आहेत आणि त्यांच्या मार्फत देखील हा एक झेल सोडला जातोय. काय घडतंय आज मुर्दा स्पोर्ट्स मुर्दा संघाचं मला काहीच गणित समजत नाही आहे. कारण जवळजवळ 2रा ते 3रा झेल सुटला जातोय आणि निराशा गोलंदाजाच्या चेहऱ्यावर आपण पाहू शकताय. चला, इनिंग्स ब्रेकमध्ये 2 कर्णधार आपण यायचे आहेत. द्वितीय फेरीतील पहिला सामना आपण नाणेफेक करून घेणार आहोत. जेम्स बॉन्ड राई विरुद्ध जय मल्हार खारीगाव असे दोन्ही जिंकलेले संघ आम्ही विनंती करतोय की आपण नाणेफेक करण्यासाठी या. हानामध्ये 2 धावा घेण्याच्या नादात इथे मात्र सचिन पाटील यांची विकेट सॅक्रिफाईस केली जाते. तेच कुठेतरी गेम प्लॅनिंग म्हणू शकतोय का, कारण हरेश पाटील यांना इन करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न होतोय का, हा प्रश्न होता. हरेश पाटील नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. नक्कीच हरेश यांच्याकडनं अपेक्षा असेल की मोठे फटके या उर्वरित काही चेंडूंवर जर आले तर नक्कीच धावसंख्या 45च्या पार दिसू शकते. आता मात्र लक्ष दिलं तर धावा झाले त्या म्हणजे 39 धावा.
चला आमचा ऑफिशियल कॉल असेल हा जेम्स बॉन्ड राई आणि जय मल्हार खारीगाव संघासाठी की आपण या इनिंग्स ब्रेकमध्ये नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. तसेच इनिंग्स ब्रेकमध्ये आम्ही आमच्या मुख्य मंचावर जे मान्यवर आहेत त्यांचा सन्मान देखील करणार आहोत. मंथन एक चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला या षटकामध्ये. धावबादच्या रूपाने गडी बाद होतोय तो म्हणजे सचिन आणि नवीन फलंदाज हरेश आपल्याला इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळतील. मंथन गोलंदाजी ॲक्शनवर पुन्हा एकदा सज्ज होतोय. इथे मात्र लॉर फुलटोस पद्धतीचा चेंडू कव्हर रिजन मध्ये चेंडू निघून जातोय. डिक्लेरेशन झोन आहे तिकडे 2 धावा पंचांच्या मार्फत इथे जाहीर केल्या जात आहेत. धावसंख्येला लक्ष दिलं तर धावा झालेत 41 41. इथे मात्र भरपूर जोरात मारण्याचा प्रयत्न होता हरेश पाटील यांचा परंतु चेंडू बराच वेळ हवेत आहे आणि इथे मात्र एक चांगला झेल पाहायला मिळतोय. चेंडू बराच वेळ हवेत होता, जास्त उंच गेला होता त्यामुळे डिस्टन्स गाठता आलं नाही आहे. बाद होतोय फलंदाज तो म्हणजे हरेश. अजून एक धक्का बसतोय तो म्हणजे RK मोरवा संघाला. हरीशला आपण नेहमीच सलामीला येताना पाहिलंय परंतु आता काहीसा गेम प्लॅन चेंज केला होता परंतु तितकासा यशस्वी आपण म्हणू शकत नाही आहे. नवीन फलंदाज मित अजून एक युवा खेळाडू RK मोरवा संघाची सेवा करताना आपल्याला दिसतोय तो म्हणजे मित. चला इनिंग्स ब्रेक मध्ये आम्ही नाणेफेक करणार आहोत. ते मात्र काय घडलंय तर अतिशय सुंदर चेंडूची होते समाप्ती. षटक संपतायत या दरम्यान मला वाटतंय 5 आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती म्हणजे 41 आणि 42 धावांचं एक आव्हान ठेवण्यात येते ते म्हणजे मुर्दा स्पोर्ट्स मुर्दा संघासमोर. चला विनंती असेल नाणेफेकीसाठी या जश पाटील आणि विशाल पाटील उर्फ गबरू यांना विनंती असेल नाणेफेकीसाठी यायचं आहे. आपण पुढील फेरीची नाणेफेक करणार आहोत. हितेश पाटील तर उर्वरित पुढील सामन्याच्या समालोचनासाठी मी विनंती करतोय आमचे संकेत दादा यांना की आपण माईकचा ताबा घ्यायचा आहे. आपण लगेच पुढील सामन्याचं नाणेफेक करून घेणार आहोत आणि जे मंचावर आपले मान्यवर आहेत त्यांचा आपण एक छोटासा सन्मान करतोय. चला द्वितीय फेरीतील पहिला सामना जेम्स बॉन्ड राई वर्सेस जय मल्हार खारीगाव. खारीगाव टीम कॅप्टन चला या लवकर. खारीगावचा कोणी प्रतिनिधी आहे का इथे? नरेशजी कॅप्टन कुठे आहे तुमचा? आला आला. चला आस्तिक म्हात्रे साहेबांना विनंती करते मी त्यांच्या शुभ हस्ते टॉस होणं.
आणि यस महत्वपूर्ण मॅच असेल टीम जेम्स बॉन्ड राई वर्सेस टीम जय मल्हार खारीगाव. द्वितीय फेरीचा पहिला सामना जवळजवळ समजूया आपण ही एक सेमी फायनल्स आहे असं म्हटलं तरी हरकत नाही आहे, कारण इथून जिंकाल तर सरळ फायनलमध्ये जाल. त्यामुळे आसिक म्हात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते नाणेफेक होती आहे. वेलकम, त्यांचं मी मनापासून हार्दिक स्वागत करतोय. आणि सगळं लाईव्ह टेलिकास्ट जेटी लाईव्हच्या माध्यमातून सुरू आहे. येस, कोणता संघ नाणेफेक जिंकलाय? जेम्स बॉन्ड राई संघाने नाणेफेक जिंकले. धन्यवाद आणि थँक्यू व्हेरी मच. लगेच आम्ही सन्मान करतोय तो म्हणजे आसिक म्हात्रे साहेबांचा. साहेबांना विनंती करतोय आपण तिकडेच राहायचं आहे. आणि ओम ब्रह्मदेव गुरुदेवच्या माध्यमातून प्रणितला विनंती करतोय की त्यांच्या शुभ हस्ते हा विशेष सन्मान आम्ही निश्चितच आसिक म्हात्रे साहेबांचा इथे करतोय. धन्यवाद धन्यवाद. आपलं सहकार्य या स्पर्धेसाठी अतिशय चांगलं राहिलंय. नेहमीच या गावामध्ये येत असताना ही नामांकित व्यक्ती आम्हाला दिसते. आस्तिक म्हात्रे निश्चितच हे सर्वांचे परिचयाचे आहेत आणि त्यांच्या देखील उद्योजकात निश्चितच त्यांची प्रगती हो ही सदिच्छा. धन्यवाद आस्तिक म्हात्रे दादा, आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे. अजून एक विशेष सन्मान तो म्हणजे NP स्पोर्ट्स अँड गारमेंटचे सन्माननीय ओनर नितीन वारे यांचा. या स्पर्धेसाठी नेहमीच त्यांनी अतिशय चांगलं सहकार्य दिलंय आणि त्यांचा हा विशेष सन्मान आम्ही याप्रसंगी करतोय प्रणितच्या माध्यमातून. ओम ब्रह्मदेव गोडदेव संघ आपलं विशेष आभारी आहे. मला पूर्ण कल्पना आहे ओम ब्रह्मदेव गोडदेव संघाचा तो एक पार्ट आहे. मात्र NP गारमेंटची या आपल्या उद्योगात अशीच प्रगती होत राहो ही सदिच्छा ओम ब्रह्मदेवच्या माध्यमातून. थँक्यू नितीनजी वारे, थँक्यू. एका बाजूला आगरी कोळी 40+ मास्टर तर दुसऱ्या बाजूला आगरी कोळी युवा. थोडंसं तारखा क्लॅश करू नका मित्रांनो, कारण गोंधळ आमचा देखील उडतोय. जशा तुमच्या तारखा इकडे डिक्लेअर झाल्यात तसे फोन यायला लागलेत की आपल्यासाठी डेट ठेवा. मात्र कदाचित कठीण होऊन बसणार आहे सगळं काम आहे. त्यामुळे थोडंसं संगनमताने जरा केलं तर बरं होईल असं मला वाटतं, कारण मुळात आमच्याजवळ तारखा नाही आहेत आणि असं असताना आम्हाला भरपूर वाटतं की आपल्या समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे, त्यांना वेळ दिला पाहिजे. मात्र कधी कधी निश्चितच तारखांचा घोळ थोडासा जास्त आणि जास्त किचकट ठरतो. एनिवे वळूया या मॅचकडे. धावसंख्या झाली आहे ती म्हणजे टीम RK मोरवा संघाची 41 आणि 42 धावांचं लक्ष आहे. RK मोरवा संघ चांगला संघ आहे, मात्र ज्या पद्धतीने धावा व्हायला पाहिजे होत्या ती धावसंख्या दिसत नाही. तरी सुद्धा ॲज अ कॅलिबर त्यांच्या गोलंदाजीमध्ये जे आहे ते पाहता निश्चितच ते धावसंख्या डिफेंड करू शकतील. मात्र दुसऱ्या बाजूला टीम मुर्दा स्पोर्ट्स मुर्दा संघाचा विचार केला तर हे दोन महत्त्वपूर्ण बॅटर, एका बाजूला वेदांत पाटील तर दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजे हर्ष भोईर. या दोन बॅटरकडे लक्ष असेल. कदाचित ही सगळी धावसंख्या पूर्ण करण्याची जबाबदारी या दोन बॅटरवर असेल, कारण या दोन्ही बॅटरकडे क्रिकेटचं ज्ञान आहे. क्रिकेट कसं खेळलं जावं या गोष्टीसाठी निश्चित ते आग्रही असतात. त्यामुळे धावा या उभ्या राहून होतात हे पूर्ण कल्पना आहे या दोन्ही बॅटरला. फक्त आता त्यांना तो प्लॅन जो आहे तो एक्झिक्यूट करायचा आहे. लेट्स सी. पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. आपण पाहताय आगरी कोळी युवा चषक 2025 आयोजक ओम ब्रह्मदेव गोडदेव आणि तुम्ही स्पर्धा घर बसल्या एन्जॉय करतायत JTCच्या माध्यमातून. जुचंद्र टेनिस क्रिकेट मित्रांनो, लवकरात लवकर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जिंका वेगवेगळी पारितोषिकं. लवकरच येत्या जुचंद्रच्या यात्रेमध्ये त्या पारितोषिकांचं वितरण तुम्हाला पाहायला मिळेल. तुम्ही काही म्हणा, ही स्पर्धा अप्रतिम आहे. ही मला सवय लागली ती म्हणजे मोरवाच्या होळी कप पासून. काय अफलातून होळी कप होता तो. सगळं घडलं होतं तिकडे, जे काही घडायचं नव्हतं ते देखील घडलं होतं, सगळं घडलं होतं. एनिवे वळूया या मॅचकडे. गोलंदाजी मार्कवर आलाय नितेश पाटील. मोरवाचा हा मलिंगा आपल्याला पाहायला मिळतोय.
नितेश जर्सी नंबर 7 पहिले षटक हाताळणार आहे. पॉवर प्लेचे हे षटक स्वागत करूया दोन्ही टीमचं. शॉर्ट ऑफ डिलिव्हरी कट करायचा होता. चेंडू बॅटची एज आणि यशरेखाकडे वन बाउन्स गेलाय. चेंडू निर्धाव गेलाय. ऑफ साईडला जर बघितलं तर बऱ्याच पोर्शन जो आहे तो निश्चित डी झोन आहे. मात्र तो डी झोन देखील कॅपिटलाइज करायचा आहे हा विचार आहे. अभिनवचं हे सुंदर मैदान. कित्येक जण या एकूणच शैक्षणिक संकुलामधून शिक्षण घेऊन बाहेर पडले असतील. अगदी आम्ही सुद्धा अपवाद नाही आहोत. शॉर्ट ऑफ डिलिव्हरी पुलचा फटका पॉवरफुल फटका 2 धावा. वेदांत पाटील हाय क्लास क्रिकेटपटू आहेत. कॅलिबर मोठा आहे. इंजरीनी मात्र सतावलंय त्याला. मात्र तरी सुद्धा आपल्या गावासाठी तो नक्कीच पुढे येण्याचा प्रयत्न करतोय. आणि स्पर्धा म्हणजे काय आगरी कोळी युवा खेळाडूंना प्लॅटफॉर्म. मात्र सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय तर आपल्या गावातलं क्रिकेट टिकलं पाहिजे यासाठी केलेला हा प्रयत्न आहे. आणि तो प्रयत्न नक्कीच आपण सगळ्यांनी एकत्र येऊनच पूर्ण करायचा आहे. पहिला चेंडू निर्धाव. दुसऱ्या चेंडूवर 2 धावा. प्रति षटकामागे जर धावांची एकूणच सरासरी जर बघितली तर निश्चितच 8 पूर्णांक काही अंशी पुढे आहे ती. आणि तसं असताना संघाला ती धावसंख्या पूर्ण करावी लागेल टीम मुर्धा स्पोर्ट्स मुर्धाला. नेक्स्ट बॉल नितेश. वेल प्लेड बॅकफुटवर खेळल्यात. लेट कट केलाय. चेंडू ट्रॅव्हल होणार आहे. चेंडू ट्रॅव्हल होणार आहे. सीमा रेषा पार आलाय. खणखणीत चौकार. वेलकम अजून एक चांगले उद्योजक गोडदेव गावातील आणि आमचे दादाश्री नंदूदादा यांचं आगमन झालंय. नंदकिशोर पाटील वेलकम दादा. हाव आर यू? फाईन आहे ना? नेक्स्ट बॉल. वेल प्लेड. व्हॉट ए शॉट. ऑन द काही खेळून काढलाय. मात्र धावा मिळतील 2. मात्र हा डिलाइटफुल स्ट्रोक होता. आज सचिन भोईरने मिराच्या असाच एक अफलातून चौकार इथे मारला होता. मात्र हा स्ट्रोक वेदांचा कॅलिबर सांगणार होता. या स्ट्रोकने वेदांना दाखवून दिलाय की किती चांगल्या पद्धतीने चेंडू मिडल करू शकतो. वेल प्लेड वेदांत पाटील. तर अप्रतिम फटकेबाजी पाहायला मिळते. क्रिकेटचा दर्जा दाखवला जातोय. हाय क्लास क्रिकेट इथे दाखवलं जात आहे. एन्जॉय करा वेदांची बॅटिंग जुचंद्र टेनिस क्रिकेटवर. आणि एकूणच लाईव्ह आपण बघतोय ते म्हणजे एकूणच या मैदानामध्ये अभिनवच्या सुंदर मैदानामध्ये. नेक्स्ट बॉल. वेल प्लेड. सॉफ्ट हँडचा वापर. दुसरी धाव अवेलेबल आहे. हर्ष येणार आहे. मला पूर्ण गॅरंटी आहे. सुपर क्रिकेट. मात्र थ्रो डेंजर एंडला दिला होता. मात्र या 2 धावा पूर्ण. हाय क्लास क्रिकेट वेदांत पाटील आणि हर्ष भोईर यांच्या माध्यमातून मुर्धा स्पोर्ट्स संघ विचार करून आलाय की आपण चांगल्या पद्धतीने मोरवा टीमला अडवलंय. आता ही धावसंख्या करताना आपल्याला हाराकिरी करायची नाहीये. आणि त्यानुसार प्लॅन सुरू आहे. त्यानुसार एक्झिक्युशन सुरू आहे. पहिल्या षटकात आतापर्यंत धावसंख्या झाली ती म्हणजे 10. अजून एक चेंडू शिल्लक आहे. त्यामुळे या ओव्हरमध्ये सगळे प्लॅन्स अगदी उत्तरादाखल दाखवलेत या एकूणच टीमना. पुन्हा एकदा जागा बनवली होती. मात्र हा चेंडू टप्पा मिळाला. हलकासा बाहेर कट झालाय. थोडासा अँगल जास्त होतोय. ऍक्शन जर बघितली तर मलिंगा स्टाईल ऍक्शन आहे ती म्हणजे नितेश पाटीलची. त्यामुळे क्रॉस हँड ऍक्शन असलेला थोडासा अँगल जास्त झालाय. व्हाईट बॉल येतोय. संघाची धावसंख्या 11. लक्षात घ्या या मॅच नंतर जी स्पर्धा राहील आहे युवा चषक नेक्स्ट जो राहील आहे त्या स्पर्धेचा ड्रॉ या एकूणच मॅच नंतर होणार आहे. सर्व टीम कॅप्टनला विनंती करतोय संपर्क साधा. स्विच हिट. हा जबरदस्त प्रयत्न होता. हा झेल सुटलाय. एकही धाव नाहीये. मात्र काय अफलातून स्ट्रोक होता. मात्र कौतुक रिमीत आहे आय थिंक तिथे. मात्र हा झेल सुटलाय. भरपूर कडक शॉट होता. मात्र पहिल्या षटकाची समाप्ती. धावसंख्या 11. गडीबाद एक नाहीये. पहिल्या षटकाची जी मजल होती ती जिंकले ती म्हणजे टीम मुर्धा स्पोर्ट्सनं. ऐकूया थोडीसे म्युझिक. पुन्हा एकदा येऊया या अभिनवच्या सुंदर मैदानामध्ये.
तो म्युझिक तुम्ही ऐकताय, एन्जॉय करताय ना, लवकर अभिप्राय पाठवा आमच्या JTC लाईव्ह वर. डीजे जर आवडला असेल तर ऑर्डर द्यायला विसरू नका. चांगला आवाज आहे, चांगलं साऊंड सिस्टम आहे, ही गरज असते, लक्षात घ्या. आम्ही देखील वेगवेगळ्या ठिकाणी समालोचनासाठी ज्या वेळेला जातो त्यावेळेला सगळ्यात अगोदर काय चेक करतो तर माईक टेस्टिंग करत असतो. 1 2 3 4 चेक. चांगला आवाज जर गेला तर निश्चितच चांगल्या पद्धतीने या सगळ्या गोष्टींचं विवरण तुमच्यापर्यंत पोहोचू शकतो. गोलंदाजी मार्कवर येतोय अजून एक महत्वपूर्ण गोलंदाज टीम RK मोरवा संघाचा महत्वपूर्ण अष्टपैलू खेळाडू पार्थ पाटील. पार्थ कांचन पाटील आपल्याला पाहायला मिळतोय, आकर्षक खेळाडू आहेत, भविष्यात भरपूर मोठं नाव तो कमेल याबद्दल तिल मात्र शंका नाही आहे माझ्या मनामध्ये. मात्र कन्सिस्टन्सी आणि कुठेतरी एक त्याची एनर्जी चॅनलाइज करायला लागेल RK मोरवा संघाला, कारण या मुलाकडे भरपूर मोठं क्रिकेट आहे. भविष्यात तो वेगवेगळ्या मोठमोठ्या स्पर्धांमध्ये आपल्याला ओपनमध्ये देखील पाहता येऊ शकतो. कंट्रोल दाखवावा लागेल. पहिला चेंडू, अगदी चेंडू समोर होता बॅटच्या आणि हर्षने आपलं काम केलंय. अगदी पहिल्या चेंडूवर स्ट्राईक रोटेट केलंय. पूर्ण कल्पना आहे हर्षला की जोपर्यंत वेदांत मैदानाच्या आतमध्ये उभा आहे तोपर्यंत त्याला स्ट्राईक देणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, वेदांत पहिल्या चेंडूपासून ज्या पद्धतीने मिडल करतोय ती गोष्ट पाहणेबळ आहे. धावसंख्या 1 ने पुढे सरकली आहे, 12 धावा. फुल टॉस डिलिव्हरी आहे, खराब चेंडू आहे, चेंडूला भिरकावून दिले, सरळ इमारत क्रमांक 1 वर चेंडू सीमारेच्या बाहेर. 6 धावा आणि हा बीमर सुद्धा आहे, त्यामुळे नो बॉल सुद्धा घोषित केलाय. या 7 धावा अगदी जोडल्या जातील. मुळीच नव्हतं रे माझ्या मनात, आणि कदाचित पार्थ देखील हेच सांगत असेल, माझ्याही मनात असं काही नव्हतं हा बीमर हाताळायचा, मात्र तो बीमर पडलाय. अगदी 7 धावा फलकावर. स्लो डिलिव्हरी आहे, स्लो डिलिव्हरी आहे, पामची मागून टाकलेली डिलिव्हरी, मात्र लेग साइड आपण बघतोय डाऊन द लेग जाणारा चेंडू होता, त्यामुळे वाईट घोषित केलाय. त्यामुळे फ्री हिट अजूनही ऑन आहे, फ्री हिट अजूनही ऑन आहे. संघाची धावसंख्या झाले तब्बल 20. आता गरज आहे 22 धावांची. क्रिकेट किती बदलतं, लवकर बदलतं, एखादी चूक किती मागात पडू शकते, ही गोष्ट पुन्हा एकदा क्रिकेट वारंवार पद्धतीने दाखवतोय. फ्री हिट आहे ऑन साइडला, आपण बघतोय समोर डाऊन द ग्राउंड. अजून एक तडाखा, वेदांत पाटीलच्या बॅट मधून फ्लातून षटकार. काय टायमिंग करतोय, ग्रेट टू सी. आणि त्याच्यावर जबरदस्त समाचार घेतले. मागच्या फक्त 2 अधिकृत चेंडू मध्ये आले तब्बल 15 धावा. या मॅचचा जवळजवळ निकाल आता स्पष्ट होत चाललाय, कारण संघाची धावसंख्या झाली ती 26. अजूनही विजयासाठी गरज आहे ती म्हणजे फक्त 16 धावांची, आणि या मॅच वर पूर्ण कंट्रोल आहे टीम मुर्दा स्पोर्ट्स मुर्दा संघाचा. मागची जी स्पर्धा झाली होती, जय मल्हारनं जी आयोजित केली होती, याच मैदानामध्ये स्पर्धा झाली होती, त्यावेळेला उपविजेतेपद पटकावलं होतं टीम मुर्दा स्पोर्ट्स मुर्दा संघानं. त्यामुळे त्यांच्यासाठी स्वीट मेमरीज आहेत या मैदानावरच्या. वेदांत पाटील काय बॅटिंग करतोय, काय बॅटिंग करतोय. प्राईम फॉर्म मध्ये असलेला वेदांत पाटील बघणं एक सुखद अनुभव असतो. धावसंख्या 26 झाले, 16 पाहिजेत. टीम खारीगाव, टीम खारीगावला विनंती करतोय, एका ठिकाणी व्यवस्थित बाउंड्रीच्या बाहेर बसून घ्या किंवा उभं राहा. तिकडे बाउंड्री आहे, सीमारेषा आहे, तिथून बाजूला व्हा प्लीज. विकी मात्रे गबरू, तुमच्यामुळे प्लेयर्स साइड होत नाहीये तिकडे, प्लीज लक्ष घाला या गोष्टीकडे. चिंतेत आहेत खारीगाववाले, पुढच्या मॅचच्या चिंतेत दिसत आहेत मला. चुकीच्या ठिकाणी उभं राहत आहे मित्रांनो तुम्ही, पुन्हा एकदा सांगतोय. तिकडे प्लेयर्स दिसत नाही तो उभा असलेला, प्लीज लक्ष घाला या गोष्टीकडे. टीम खारीगाव, तुमच्याकडे अजून बराच वेळ आहे, व्यवस्थित उभा राहा. शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी आहे, हा चेंडू यश त्यांच्यावरून गेलाय, चेंडू निर्धाव आहे. अजून 16 धावांची गरज आहे विजयासाठी टीम मुर्दा स्पोर्ट्स मुर्दा संघाला. मात्र या मॅच मध्ये चुका,
कमी धावसंख्येच्या मॅच मध्ये जो संघ चुका करणार तो संघ पराभूत होते, आपण पाहिलंय. मात्र इथून ही मॅच बनवावी लागेल आर के मोरवा टीमला. इथे विकेट त्यांना पाहिजे, ब्रेक थ्रूची गरज आहे. मिस टाइम स्ट्रोक आहे हा, झेल कठीण होता. अमित आले होते भरपूर वेगाने, मात्र इथे दोन धावा असतील. प्रयत्न केला तिथे अमितनं चेंडूपर्यंत पोहोचण्याचा, मात्र या 2 धावा आणि चेंडू वारंवार डाऊन द लेग टाकले जात आहेत. कदाचित ती लाईन खराब म्हणेन मी. चेतन राऊत सारखा गोलंदाजाने थोडंसं मार्गदर्शन करणं गरजेचं आहे, ते म्हणजे पार्थला. धावसंख्या 28 झाली आहे. हे दुसरं षटक. पहिल्या षटकासाठी नितेशचा पर्याय, दुसऱ्या षटकासाठी पार्थला आणलाय, मात्र वेदांतनं आपलं काम चोख निभावलंय. शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी आहे, चांगला फटका आहे, चांगलं क्षेत्ररक्षक चेतन राऊत, दॅट इज व्हेरी बेस्ट, सुपर एफर्ट. मात्र ही एक धाव पूर्ण केली आहे. काय एफर्ट दाखवले चेतन राऊतनं. चेंडू जसा त्याच्याकडे आला तसा चेंडू तो त्यांनी थ्रो केलाय, अगदी ऍक्युरेट थ्रो. याला म्हणतात एक्सपिरियन्स. यावेळा हर्ष स्ट्राईकला स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न, अगदी लोटांगण घालण्यात आलं होतं. हलकस अपील तिथे, मात्र फसलेत. हा चेंडू येते डॉट, त्यामुळे षटकाची होते सांगता. मात्र या षटकात बऱ्याच धावा आल्या. धावसंख्येकडे लक्ष घालूया. धावसंख्या झाली ती म्हणजे 29. पहिल्या षटकात धावा होत्या त्या म्हणजे 12, म्हणजे 17 धावा या षटका मागे आलेत. पहिल्या 2 चेंडू नंतर आपण बघतोय 15 धावा होत्या. त्यानंतर थोडंसं कमबॅक केलं इथे पार्थ पाटीलनं. मात्र कंपॅरेटिव्हली जर विचार केला तर स्थिती अगदी विपरीत आहे. मोरवा संघाच्या या घडीला धावसंख्या होती 10, गडी बाद होते 3. मात्र इथे टीम मुर्दा स्पोर्ट्स मुर्दा संघ 29 धावा बनवलेत आणि एकही विकेट नाहीये. तर हा आहे सगळ्यात मोठा फरक. तर आपण बघतोय ओम ब्रह्मदेव मास्टर संघाचे कर्णधार निलेशजी पाटील यांचं स्वागत. वेलकम वेलकम निलेश दादा, आपलं स्वागत आहे. भावेश यांचं पुन्हा एकदा स्वागत, वेलकम. धावसंख्या झाली ती म्हणजे धावसंख्या 29 आहे, 29. अजूनही 13 धावांची गरज आहे. नितेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. वेल बोल्ड यॉर्कर डिलिव्हरी होती, अगदी खेळून काढलाय तो, म्हणजे एक धाव पूर्ण करतायत. वेदांत पाटीलचा हा चांगला फटका म्हणेन मी. नेक्स्ट मॅच खारीगाव वर्सेस रायगाव. कोण जिंकणार, खारकर की रायकर? उत्तर मिळेल. क्रॉस बॅट स्ट्रोक, मात्र हलकीशी एज लागली आय थिंक तिथे. लेट्स सी द अंपायर डिसिजन. यस, बॅटने आले, थँक्यू व्हेरी मच. काय लक्ष आहे पंचांचं आणि कौतुक आहे ते म्हणजे प्रदीप पाटीलचं. आज सकाळपासून तो मैदानाच्या आतमध्ये आहे, अजूनपर्यंत तो मैदानाच्या बाहेर नाहीये. त्यांनी ओव्हर टाकली, त्यांनी अंपायरिंग केलंय. व्हॉट एफर्ट. नेक्स्ट बॉल. यावेळेला क्रॉस बॅट स्ट्रोक आहे, हाय अँड हँडसम. इट्स अ फ्लॅट 6. सुपर बॅटिंग बाय वेदांत पाटील. आकर्षक, चित्ताकर्षक, नेत्र सुगध षटकार. वाढले. अजून एक डावखुरा बॅटर त्यांनी आणलाय, जनक पाटील. स्वागत आहे जनकचं. अजून एक मोठा फटका. ही मॅच नाही, झेल झालाय. चेंडू अगदी आत आलाय बघा. हवा कशी गोल 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 फिरतीये. वेदांतला परतावं लागेल. पहिली विकेट. मात्र धावसंख्या झाले तब्बल 37. 5 धावांची अजूनही गरज आहे. या फटक्यावरती मॅच संपले अशी काय असं वाटत होतं, मात्र आपण बघतोय इथे विकेट आली आहे. भौमिक पाटील आता पॅडिंग साडी. तर मीरागाव संघ राई येथे बाय घेणार आहे, त्यामुळे नंतरच्या ड्रॉ आपण लगेच करतो. या मॅच नंतर फक्त 5 धावांची गरज आहे. जोरदार टाळ्या वेदांत पाटीलसाठी. काय बॅटिंग दाखवली आहे, शियर बॅटिंग बाय वेदांत पाटील. वेदांत पाटीलचा कमबॅक आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र आता भौमिक मैदानाच्या आतमध्ये अजून एक मोठा फलंदाज, हार्ड हिटर बॅटर. मात्र नितीशने इथे विकेट काढली आहे. मोरवा संघ इथे अजून एक विकेट काढणार का?
या गोष्टीकडे आता लक्ष लागून राहिले. ओ दॅट्स अ गुड हिट. लेट्स सी किती धावा इथे मिळतील. 4 धावा आय थिंक आहेत की काय. लेट्स सी द अंपायर डिसिजन. थँक्यू. 4 धावा म्हणजे आता एका धावेची गरज आहे. 1 टू विन. एका धावेची गरज. ओ यावेळेला हा चेंडू डाऊन द लेग. वाईटचा इशारा. सामना संपलाय. अगदी आपण बघतोय तिसऱ्या षटकातच ही धावसंख्येची वेस ओलांडली आहे. ती म्हणजे टीम मुर्दा स्पोर्ट्स मुर्दानं. अभिनंदन त्यांचं. आणि मुर्दा टीमला विनंती करतोय चला शेकहँड करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये लगेच त्यांनी उतरायचं आहे. वेल प्लेड टीम मुर्दा स्पोर्ट्स मुर्दा. पुढची मॅच आपण एन्जॉय करणार आहोत. तर एका बाजूला जय मल्हार खारीगाव तर दुसऱ्या बाजूला जेम्स बॉन्ड राई संघाची अजून ताकद वाढते. वैजा वाणी सुद्धा आले. क्या बात है.